आणि हेडलाईन्स नंतर आता पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात पाहूयात स्पीड न्यूज। रशिया युक्रेनमधील युद्धाच्या मुद्द्यावर आज आणि उद्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होणार आहे। आंतरराष्ट्रीय न्यायालयाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे। तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी रशियाविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल केली आहे, ज्यात त्यांनी रशियाने युद्धाच्या निमित्तानं निष्पाप नागरिकांचा नरसंहार केल्याचा आरोप केलाय। तसंच युक्रेनमध्ये रशियाला लष्करी कारवाई आणि शिक्षा थांबवण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने द्यावेत अशी मागणी देखील केली होती, त्यावर आज सुनावणी होईल। युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय त्या ठिकाणी अडकून पडलेत। त्यांना ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतात परत आणलं जात आहे। दरम्यान हंगेरीहून आणखी एक विशेष विमान दिल्लीत दाखल झालंय। यातून 160 भारतीय मायदेशी सुखरूप पोहोचलेत। भारतात पोहोचताच या विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। उत्तर प्रदेशमध्ये 7व्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीसह 54 जागांवर मतदान होत असून 613 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। दरम्यान मतदानाच्या वेळेस कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतदान केंद्राबाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत। तर जैसलमेरचा दौरा ते करणार असून आज पोखरणमध्ये युद्धाभ्यासाचं आयोजन देखील करण्यात आलं आहे। या सोहळ्याला नरेंद्र मोदी उपस्थित राहतील। अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवसही चांगलाच वादळी ठरण्याची चिन्ह आहेत। याआधी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी तसंच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांनी गदारोळ घातल्याचं पाहायला मिळालं आणि यामुळे आजही विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची पोलखोल करण्यात आली। 28 नोव्हेंबर 2021 पासून 23 डिसेंबर 2021 पर्यंत 94 कॅबिनेट बैठका झाल्यात। त्यामध्ये शिवसेनेचे शंकरराव गडाख दांडी मारणाऱ्या मंत्र्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत। ते 26 बैठकांना गैरहजर होते। तर राष्ट्रवादीचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे 21 कॅबिनेट बैठकांना गैरहजर होते। दुसऱ्या क्रमांकावर ते असून काँग्रेसचे सुनील केदार आणि शिवसेनेचे उदय सामंत यांनी आतापर्यंत 20 बैठकांना गैरहजेरी दर्शवली आहे। माहिती अधिकारात ही बाब समोर आली आहे। नवाब मलिकांच्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीकडून मलिक यांना अटक करण्यात आली असून ईडीच्या कारवाई विरोधात नवाब मलिक यांनी कोर्टात याचिका केली आहे। या आव्हान याचिकेला उत्तर देण्यासाठी ईडीनं कोर्टाकडे वेळ मागितला होता आणि त्यामुळेच या याचिकेवर सुनावणी होणार आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घराला मुंबई महापालिकेनं नोटीस बजावलेली आहे। तर आदेश बंगल्याच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे। राणेंना नोटीसीला उत्तर देण्यासाठी 7 दिवसांचा कालावधी देण्यात आलाय। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला। पद आणि अधिकार यांचं तारतम्य नसल्यानंच अशी विधानं होतात अशी टीका पवारांनी राज्यपालांवर केली आहे। धारावी पुनर्वसनासाठी फडणवीस सरकारनं रेल्वेला 800 कोटी रुपये दिले होते। रेल्वेनं अजूनही जमीन दिली नाही। फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून धारावी पुनर्वसनासाठी 45 एकर जागा मिळवून द्यावी अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे। मेट्रो 3 आणि 6चं काम देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जोरात सुरू होतं, मात्र शिवसेनेनं त्याला खोडा घालण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप शेलारांनी केलाय। दरम्यान पुण्यापूर्वी मुंबईमध्ये मेट्रो सुरू झाली असती, मात्र पितापुत्रांच्या अहंकारानं हे होऊ शकलं नसल्याची टीका सुद्धा शेलारांनी केली आहे। तर राजापुरामध्ये रिफायनरी प्रकल्प व्हावा यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतलाय। सरकार
दाद देत नसल्यानं नागरिकांनी एल्गार केला। राजापूर शहराजवळ धोपेश्वर इथं पाटील मळा, यशोधीन सृष्टी इथं रिफायनरी समर्थनार्थ मेळाव्याला जनतेनं मोठ्या प्रमाणात हजेरी लावली। पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुका नजरेसमोर ठेवत स्थानिक भाजप नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यामध्ये मेट्रोच्या अर्धवट कामाचं उद्घाटन केल्याचं आमदार रोहित पवारांनी म्हटलंय। जामखेड इथं लघु उद्योगांच्या मशिनरींचं प्रदर्शन आणि 151 बचत गटांना कर्ज वितरण कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार राडा पाहायला मिळालाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केलाय। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते अनेक विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळेस हा राडा झालाय। 10 मार्चपर्यंत कामावर हजर व्हा, अन्यथा कंत्राटी बस आणि वाहकांची भरती करण्यात येईल, असं अल्टिमेटम परिवहन मंत्री अनिल परब यांनी संप पुकारणाऱ्या एसटी बस कर्मचाऱ्यांना दिलाय। मात्र या अल्टिमेटमला खो देत जळगाव आगारातील एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत। केवळ 20 कर्मचारी परिवहन मंत्र्यांच्या अल्टिमेटम नंतर कामावर रुजू झाले। राज्याच्या बहुतांश भागांमध्ये आजपासून 4 दिवस सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आज पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे, तर उर्वरित महाराष्ट्रात मंगळवारपासून पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरासह अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे काढणी झालेल्या हरभरा आणि गहू पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे। कायम दुष्काळी आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे। मात्र आता बीड जिल्ह्याची ही ओळख एका विदारक चित्रामुळे बदलत चालली आहे। अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करताना शेतकरी हतबल होतोय आणि त्यामुळे तिथला शेतकरी आत्महत्येचं पाऊल उचलतोय। त्यामुळे शेतकरी आत्महत्याचं ग्रहण सुटणार कधी, असा प्रश्न उपस्थित होतोय। वर्ध्यामधील हिंगणघाट तालुक्यातील हिवरा इथं नदीत पोहायला गेलेल्या 4 तरुणांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे। ऋतिक पोकळे आणि संघर्ष लढे यांचा यामध्ये मृत्यू झाला आणि पाण्याचा अंदाज न आल्यानं ते बुडाल्याची माहिती मिळतेय। तर या घटनेमध्ये इतर दोघे जीव वाचवत पाण्यातून बाहेर पडले। मालेगाव चाळीसगाव मार्गावर टेम्पोचा भीषण अपघात होऊन त्यात 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 15 ते 18 जण जखमी झालेत। या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे। तर सगळेजण चाळीसगाव तालुक्यातले असून ते मालेगावच्या चंदनपूर इथले देवदर्शनासाठी गेले होते। मात्र तिथून परतताना चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि टेम्पोला अपघात झालाय। स्पीड ब्रेकरवर दुचाकींचा वेग कमी केल्यानं मागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकनं दुचाकीला धडक दिली। या अपघातात 8 महिन्यांच्या बाळाचा जागीच मृत्यू झाला, तर आई आणि वडील गंभीर जखमी झाल्याची घटना खामगाव शहरानजीकच्या घाटपुरी देवीजवळ घडली आहे। महिलेची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना अकोला इथं हलवण्यात आलं। दरम्यान पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतलंय। पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर खंडाळा बोरघाटातील अंडा पॉइंट इथं पुण्यावरून रायगडच्या दिशेनं जाणाऱ्या खासगी बसला अपघात झालाय। मध्यरात्री 1च्या सुमारास ही घटना घडली असून चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात घडल्याची प्राथमिक माहिती महामार्ग पोलिसांनी दिली। दौंड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तळ्यात 3 जणांचा बुडून मृत्यू झाला। त्यामध्ये एकाच कुटुंबातील 2 जणांचा समावेश असून 3 तरुण दौंड शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या तळ्यामध्ये पोहण्यासाठी गेले होते। मात्र तळ्यातील गाळामध्ये अडकल्यानं 3घांचा मृत्यू झालाय। मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचे मृतदेह तळ्यातून बाहेर काढण्यात आले। मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वेवरील उर्से टोल नाक्याजवळच्या मॅकडॉनल्ड या फूड मॉलवर एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे।
तर ही महिला आपल्या लहान मुलीला पार्किंग लॉटच्या ठिकाणी खाऊ देत असताना एक मुलगा आणि त्याच्या मित्रांकडून विनयभंग करण्यात आला। विनयभंग करणारा ओझरडे गावचा सरपंच बाळू पारखी यांचा मुलगा असून शिरगाव परंदवाडी पोलीस चौकीत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अमरावतीमध्ये राजापेठ पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे। दसरा मैदान इथं एका अपार्टमेंटमध्ये पोलिसांनी धाड टाकून 3 युवकांना 5 कोटी किमतीचं 10 किलो सोनं आणि 5,39,000 रोख अशा ऐवजासह ताब्यात घेतलं आणि हे तिघं राजस्थान इथले असून पोलीस अधिक चौकशी करतायत। तर हे तिन्ही युवक गेली 4 वर्ष अमरावतीतच राहत असल्याची माहिती समोर आली आहे। पालम तालुक्यामधल्या फळा आणि सोमेश्वर या गावच्या शिवारामध्ये ऊसाला आग लागून 45 ते 50 एकरवरील ऊस जळून खाक झालाय। तर या घटनेमुळे परिसरातील 20 ते 22 शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे। विजेच्या तारांमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। ऐन 12वीच्या परीक्षेच्या दरम्यान महावितरणानं थकबाकी वाढल्यामुळे परभणी जिल्ह्यातील कातनेश्वर या गावचा वीज पुरवठा बंद केलेला असून परीक्षा काळात आलेल्या या संकटामुळे विद्यार्थी अडचणीत आलेत आणि त्यामुळे अभ्यास करण्यासाठी मोटरसायकल आणि दिव्यांचा वापर करावा लागतोय। किमान परीक्षा होईपर्यंत महावितरणानं आपली वसुली मोहीम थांबवावी अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होतीये। चित्रपटगृहामध्ये चित्रपट पाहताना एका महिलेला सापानं दंश केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। तर या महिलेला तात्काळ कणकवली इथे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। तर सदर महिला पावनखिंड चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेली होती। त्यावेळी सापानं तिला दंश केला आणि त्यानंतर मध्ये चित्रपट थांबवून महिलेला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलंय। आणि आता रशिया युक्रेन युद्धाच्या काही बातम्या आहेत। युक्रेनमधून असंख्य विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत होते, मात्र अचानक रशिया युक्रेनमध्ये युद्धामुळे वैद्यकीय शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात भयभीत झाले होते। यामध्ये महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांसह बुलढाणा जिल्ह्यातले 6 विद्यार्थी अडकले। त्यापैकी काही विद्यार्थी घरी सुखरूप पोहोचले असून मोहम्मद शगुफ्ता ही देखील युक्रेनमधून मायदेशी परतली। शहरात कर्फ्यू, दुकानं बंद, महाविद्यालयाकडून कुठलीच मदत नाहीये आणि अशा परिस्थितीत काय करावं काही सुचत नसताना मिशन गंगा अभियानानं दिलासा मिळाल्याचं शगुफ्तानं म्हटलंय। रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, याचा परिणाम सोने चांदीच्या बाजारावर झाला। युद्धामुळे सोने चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होती। या आठवड्यात सोने आणि चांदीचे दर 3,000 वाढले। रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेनमधला एक व्हिडिओ जारी केला। युक्रेनमधल्या रशियन मिलिटरी ऑपरेशनची कल्पना येईल असा हा व्हिडिओ आहे। युक्रेनची राजधानी कीवमध्ये केलेल्या यांत्रिक हल्ल्याचा हा व्हिडिओ आहे। युक्रेनमध्ये एअर अलर्ट जारी करण्यात आलाय। कीव, सुमी आणि चेर्निहिव शहरांना रशियाकडून अजूनही धोका कायम आहे। आतापर्यंत तब्बल 12 लाख नागरिक बेघर झालेत। युद्धामुळे युक्रेनची मोठी हानी झाली आहे। स्टोयंका इथं रशियन सैन्याकडून गोळीबार करण्यात आला आणि त्यानंतर तिथल्या एका डेपोतून धुराचे लोट उठल्याचं दिसून आलं आणि तिथली परिस्थिती दिवसेंदिवस आता चिघळत चालल्यानं मोठ्या प्रमाणात नागरिक देश सोडून जात आहेत। युक्रेनमध्ये रशियन सैन्याकडून हल्ले सुरू आहेत आणि अशात रशियन सैन्याकडून खार्किवमध्ये गोळीबार करण्यात आला, तसंच बॉम्ब हल्ले करण्यात आले। यात शहराचं खूपच मोठं नुकसान झालंय। युक्रेन आणि रशियामधील युद्धाच्या 12व्या दिवशी संघर्षाच्या परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही। लेसिया आणि व्हॅलेरी दोघेही युक्रेनच्या 112 ब्रिगेडचे सैनिक आहेत, ज्यांनी युद्धादरम्यान गणवेशातच लग्न केलंय। सैन्याच्या पुजाऱ्यानं त्यांचं लग्न लावून दिलंय। जर्मन पत्रकार पॉल रोझायरमनं हा व्हिडिओ शेअर केलाय। आणि यानंतर स्पीड न्यूजमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत तेव्हा आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आपण पाहताय स्पीड न्यूज। पाहूयात महत्त्वाच्या बातम्या पण थोडक्यात।
IPL स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात 26 मार्चला पहिला सामना होणार आहे. तर हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार असून या स्पर्धेबाबत क्रिकेट प्रेमींमध्ये उत्सुकता आहे. मोहालीमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात भारतानं श्रीलंकेला 1 डाव आणि 222 धावांनी पराभूत केलंय. भारताच्या या विजयासाठी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजानं मोठं योगदान दिलंय. तर 175 धावा करून त्यानं भारताचं धावफलक 574 पर्यंत नेऊन ठेवलं. तसेच गोलंदाजीमध्ये देखील त्याने 9 बळी घेत भारतासाठी विजय आणखी सोपा केला. भारतानं या विजयासह श्रीलंकेविरोधात 1-0 अशी आघाडी घेतली. तर दिव्या अग्रवाल आणि वरुण सूद हे टीव्ही विश्वातील कपल चर्चेत आहे आणि मात्र या दोघांच्या बाबतीत आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तर या दोघांचं ब्रेकअप झालेलं असून दिव्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून याविषयी माहिती दिलेली आहे. दिव्या अग्रवालने इन्स्टावर पोस्ट करत वरुण सूदसोबत आपलं ब्रेकअप झाल्याचं म्हटलंय. करण जोहरचा आगामी सिनेमा बेधडक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आणि या सिनेमात शनाया कपूर मुख्य भूमिकेत आहे. दरम्यान शनायाचा सिनेमातील फर्स्ट लुक समोर आला. आणि या सगळ्या बातम्यांसह स्पीड न्यूजमध्ये आता वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.